सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी चालली आहे मलंगडला. तर हा प्रवास आहे बसचा. तर मी बसमध्ये आहे आणि नांदिवली ते मलंगड ही बस आहे. तर आता आम्ही पोचणारच आहे. तर हे बघा मी पोचले आहे मलंगडला. तर इथून आपल्याला आतमध्ये थोडं चालत जायचं आहे. बाजूलाच बस स्टॉप आहे, इथं बस थांबते. त्यानंतर इथं टॅक्सी ॲटो आहेत. आता आम्ही बसमधून जेव्हा उतरलो ना तेव्हा बसचं तिकीट आहे आमच्या दोघं मायलेकाईचं 30 रुपये घेतलेत मलंगडपर्यंत, नांदिवलीपासून तर मलंगडपर्यंत. तर 30 रुपये घेतलेत. आता तिथून टॅक्सी आहे वरती जायला 20 रुपये घेतात एका माणसाचे. पण आम्ही म्हटलं चला आपण कसं हिरवगार गवत ढग बघत बघत जाऊया. तर चालत गेलं ना तर मुलांनी बघितलं ऑनलाईन, चालत गेलं तर किती मिनटं लागतात. तर 25 मिनटं चालत गेल्यानंतर आपल्याला 25 मिनटं लागतात. तर म्हटलं आपण चालतच जाऊया ना, बघूया वातावरण, धबधबे, पाणी. कारण आता पाऊस चालू आहे तर सगळीकडे हिरवंगार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी आहे. तर बघायला पण खूप छान वाटते आणि ढग पण खूप सुंदर दिसतात इथून. तर चला आता आपण पुढे जाऊया. खूप सुंदर असं वातावरण दिसते आणि ते बघा असं वाटतं ना मंदिर आहे आणि ढग पूर्ण त्या मंदिराला असे भिडलेले आहेत आणि तो रोड पण दिसते. एक रोड दाखवते मी तुम्हाला. बघा असा हा जो रोड दिसते तुम्हाला बारीक आतमधून जाताना, आता तिथं गेल्यावर आपल्याला माहीत पडेल कुठला रोड आहे तो. तर तुम्ही बघा तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला. खूप छान वाटतं ना पावसाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये आलं की सर्व सुकून जाते, पण पावसाळ्यात आलं ना खूप छान असे डोंगर दिसतात. हे बघा. तर चला मग आता आपण वरती जाऊया. इथून जास्त वेळ लागत नाही, 3-4 मिनटं लागतात. इकडे सगळे हॉटेल आहेत. पाणी, भजीपाव, वडापाव सर्व मिळते आणि पार्किंगसाठी पण आहे जागा. इथं वडापाव आहे. प्रणवला लागली भूक, त्यानं घेतले भजीपाव. 50 रुपयाला एक प्लेट भजीपाव आहेत आणि वडापाव आहे 20 रुपयाला. खूप सुंदर बनवलं. खूप छान वाटते तसा. हा पूर्ण पार्किंग एरिया आहे. हा बघा बाहेर पण गाड्या ठेवतात. ही पूर्ण पार्किंग आहे. तुम्ही जेव्हा गाडी पार्किंग करता ना तेव्हा त्याची फी आहे, तासाप्रमाणे आहे. पिंड आहे हे बघा. मी ट्रेनचं तिकीट काढायला चाललो, तर इथं वरती ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी आहे. हे घे प्रणव. तर इथं आता मी बसलेली आहे आणि सर्वांचे नंबर लागलेले आहेत. नंबर वाईज सोडतात आतमध्ये आणि तिकीट काढून झालेलं आहे आमचं. तर हे बघा तिकीट काढलं. येणं जाणं 150 रुपये. तर जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसायला जातो तर इथं स्टॅम्प मारून देतात, म्हणजे एंट्रीचा फर्स्ट एंट्री स्टॅम्प मारून देतात तिकिटावरती. आणि मग अशा प्रकारे सर्वजण एका लाईनमध्ये बसतात. मग जशी ट्रेन आली तसे मग ते नंबर वाईज आपल्याला सोडतात. त्या ट्रेनमध्ये जेवढे आहेत सीट तेवढेच ट्रेनमध्ये बसवतात. आता बघा आमची ट्रेन चालू झालेली आहे
आणि तुम्हाला मी आता हे पूर्ण बाहेरचा जो व्ह्यू आहे म्हणजे सगळं तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे. तर मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही संपूर्ण बघा. खूप छान असं वातावरण आहे, खूप छान असं मंदिर आहे. आणि हे बघा सगळेजण बसलेले आहेत ट्रेनमध्ये, पंखा आहे. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे इथून बघा खूप सुंदर असं स्टार्ट झालेलं आहे. तर धबधबे आहेत. त्याच्यानंतर हे जे काचावरती पाणी होतं पूर्ण म्हणजे पावसामुळे, तर त्याच्यामुळे ते असे बारीक बारीक तुम्हाला पाणी दिसतं त्या काचावरती. आणि काच खिडक्या वगैरे दरवाजे बंद असतात ना, मग हे बघा अशा प्रकारे पूर्ण हिरवंगार डोंगर खूप छान असं आहे. आणि हे जे आहे इथून असं पाणी पडते, धबधबे आहेत, खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि खूप छान वाटतं जेव्हा ती आपली जी रेल्वे आहे, ती गाडी आहे, ती अशी वर जाते ना, तेव्हा सुंदर असं दृश्य आपल्याला दिसते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसते. हे हे जे आहेत ना पूर्ण हिरवेगार झाडे, हे बघा इथून असं पाण्याचे धबधबे आहेत, पाणी येत आहे. आणि इथं वरते असे काही पक्षी पण आहेत, म्हणजे असे ठेवलेले आहेत. मूर्ती असते ना, जसे आपण एखाद्या पत्र्याची वगैरे बनवतो, तर तशा प्रकारे असं सुंदर असं ठेवलेलं आहे. आणि खूप छान दिसते. आपण अशा ठिकाणी फिरायला गेलं ना की खूप सुंदर वातावरण, प्रसन्न वातावरण. आणि त्याच्यानंतर आज ना पाऊस नव्हता, त्याच्यामुळे ना फिरायला काहीच टेन्शन झालं नाही. नाहीतर मग पाऊस असल्या कारणानं मग अशा ठिकाणी फिरायला गेलं ना तर थोडं मग चिखल वगैरे होते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते. पण आज खूप सुंदर असं ढग होते, वातावरण होतं आणि थंडी थंडी हवा होती. तर आता बघा हे पूर्ण आम्ही गाडी जी आहे ना अशी वर चाललेली आहे. हे बघा ही दुसरी पटरी आहे, एक यायची आणि वर दुसरी जायची. तर अशा प्रकारे बघा, हा बघा इथं असे पक्षी ठेवलेले आहेत. आतमध्ये पूर्ण सुविधा आहे. पाणी प्यायचं पाणी आहे, वॉशरूम आहे. आणि वॉशरूम पण खूप स्वच्छ असतं. तर अशा प्रकारे संपूर्ण सुविधा आतमध्ये व्यवस्थित आहे. इथून वरती जाण्याचा रस्ता आहे. आणि हे बघा माकडं फिरताय बाजूला आणि भरपूर आहेत, छोटी छोटी पिल्लं पण आहेत. तर हे आपल्याला वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर आम्ही आता दर्शनाला वरती जात आहे. आता आम्ही पोहोचलो भीमाशंकर मंदिरामध्ये. महादेवाचं छान अशी पिंड आहे तसा, आणि नंदीदेव पण आहेत. तर चला आतमध्ये जाऊया आपण दर्शनाला. हे बघा समोरच नंदी आहेत आणि आतमध्ये ज्योतिर्लिंग आहे. आणि हे बघा अशा प्रकारे ज्योतिर्लिंग आणि ती मूर्ती आहे पितळेची, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि बाजूला गणपतीची मूर्ती आहे. तर अशा प्रकारे खूप सुंदर असं मंदिर आहे. आता आम्ही निघालो भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतलं. आणि हे बघा तर हे विहीर आहे.
आतमधलं पाणी बघा किती शुद्ध पाणी आणि निळसर पाणी, एकदम स्वच्छ पाणी वाटते आतमध्ये बघा. आणि पूर्ण जाळी लावलेली आहे याला विहिरीला. भीमाशंकर मंदिर आहे ना त्याच्या बाजूलाच विहीर आहे. खूप छान निळसर पाणी आतमध्ये, स्वच्छ पाणी आहे. मी 2 वर्ष अगोदर आलेले तेव्हा काही ट्रेन नव्हती वरती यायला. आता 2 वर्षात बघा किती खूप चांगला बदल झाला. आणि बघा आता देवीचं मंदिर पण आहे वरते. मंदिरात जाऊया दर्शनासाठी. तर 4:30 वाजून गेले होते, तर म्हटलं चला आधी चाय पिऊया. तर 30 रुपयाला एक चाय, तर 2 चायचे झाले 60 रुपये. तर वरती चाय थोडा महागच आहे. हे बघा पाठीमागे पूर्ण नदी आहे, पण आता याला एवढं पाणी नाही आहे. तरी तुम्हाला ना बघा पाण्याचा आवाज येतो, धबधब्यांचा आवाज येतो. तर खूप छान असं वातावरण आहे, थंडी हवा आहे. आता हे बघा, हे बोर्ड दिसते ना, तर याच्या आतमध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही देवीच्या मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. तर बाहेरच महादेवाची सुंदर अशी पिंड आहे. आणि हे बघा देवीचं मंदिर आहे. खूप सुंदर असं सजवलेलं आहे. आणि बाजूलाच ओटीचं सामान मिळते. आणि त्याच्या बाजूला विठोबा रुक्माई आहे. तर अशा प्रकारे खूप सुंदर असं छान मंदिर आहे. तर आता आम्ही दर्शन घेऊन तिथून निघालो आहे. आणि बाजूला थोडं अंतरावरती महादेवाची पिंड आहे. तर हा बघा तिथला व्ह्यू आहे. खूप सुंदर असा आहे. खाली थोडी छोटीशी नदी आहे वाहणारी, छोटीशी आहे, जास्त नाही, म्हणजे धबधबा आहे. तर जेंट्स लोक उतरतात खाली, मुलं वगैरे. हे बघा हे खाली उतरलेले. मी उतरायला जाणार होती पण नाही, कारण ओलं होतं ना, त्याच्यामुळे मग पाय घसरण्याची जास्त भीती वाटते. मग मी काय उतरले नाही. मुलगा गेलेला खाली. तर इथं आहे महादेवाचं मंदिर. तर आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाचं मंदिर नाही, असंच म्हणजे महादेवाची खूप छान अशी पिंड आहे. तर चला आपण दर्शन घेऊया पिंडीचं. नशीब आज पाऊस नाही, पाऊस असताना तर खूप हाल झाले असते. पावसामध्ये दर्शन घेणं आणि एवढं चढ उतार आणि पूर्ण चिखलच असता. पण खूप छान थंड वातावरण आहे. आणि चला अशा प्रकारे सुंदर हे बघा महादेवाची पिंड आणि बाजूला वाहणारा हा धबधबा. आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले, 5:30. हां, तर म्हटलं चला आता घरी वापस जाऊया. तर आता परत ट्रेनच्या जवळ आलेलो आहोत. आणि खूप अशी छान स्वच्छता आहे. आणि इथं पण सर्व सुविधा वरती पण आहेत आणि खाली आपण येतो तिथे पण आहेत. हे बघा ट्रेन आहे. तर आता आम्ही ट्रेनच्या जवळ आलेलो आहोत. तर आत्ताच ट्रेन आली, अजून बाकीचे उतरायचे बाकी आहेत अजून. तर चला मग आता ट्रेनमध्ये बसूया घरी जाण्यासाठी. आम्ही चाललो आहे घरी. तर आता बस स्टॉपला जाणार आहे. तर इथून बघूया आता बस किती वाजता आपल्याला मिळणार आहे ती. तर प्रणव बोलत होता की आई बाईकनं जाऊया, पण म्हटलं नको, बाईकनं नको, आपण यांनीच जाऊया बोलली, बसनीच जाऊया. तर बघा आता हा आपला घरी जायचा रस्ता आहे. तर धन्यवाद, थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कुठला बघायचा आहे त्या ठिकाणचं मला मार्गदर्शन करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.